आणि भारताच्या दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये तुर्कीनं पाकिस्तानला साथ दिली। पण पाकिस्तानच्या प्रेमात आणि मैत्रीत अंध झालेल्या तुर्कस्तानला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे। भारताशी पंगा घेणं तुर्कीला महागात पडू शकतं, कारण भारताकडे अशी एक ताकद आहे जी तुर्कीसारख्या देशाला फक्त 6 मिनिटात उद्ध्वस्त करू शकते। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या ब्राह्मोस मिसाईलची ताकद पाकिस्ताननं पाहिली। याच ब्राह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तान अवघ्या काही तासात गुडघ्यावर आला आणि भारताकडे शस्त्रसंधीसाठी गयावया करू लागला। पाकिस्तान सोबत सध्या शस्त्रसंधी असली तरी पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान बाबत भारतीयांमध्ये संतापाचं वातावरण आहे। कारण ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला आपला पाठिंबा दिला। एवढंच नाही तर भारताविरोधात पाकिस्ताननं डागलेली ड्रोन ही तुर्कस्तानचीच होती। भारताविरोधातील या संघर्षात तुर्कीनं आपला शत्रू असलेल्या पाकिस्तानला एक प्रकारे मदत केली, तसंच उघडपणे पाकिस्तानची बाजूही घेतली। एकूणच तुर्कीनं भारताशी युद्ध छेडलं तर ते 2 दिवसही तग धरू शकणार नाही, कारण भारताकडे आहे अग्नी क्षेपणास्त्र। अग्नी 5 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून जे 5000 किलोमीटरवर अण्वस्त्र घेऊन जाऊन अचूक मारा करू शकतं। आणि लक्षात ठेवा, तुर्कस्तान दिल्लीपासून अवघ्या 4500 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे युद्ध झालं तर भारत 6 मिनिटात तुर्कीला उद्ध्वस्त करू शकतो। केवळ क्षेपणास्त्र नाही तर सैन्य दलाच्या बाबतीत भारत हा तुर्कीपेक्षा कितीतरी पुढे आहे। भारताच्या वायुदलाकडे 2229 विमान आहेत, त्यात 513 फायटर जेट्स आहेत। तुर्कीकडे त्याच्या निम्म्याहून कमी ताकद आहे, केवळ 1083 विमानं, 201 फायटर जेट्स आहेत। या व्यतिरिक्त भारताकडे आहेत ब्राह्मोस, पृथ्वी, शौर्य, नाग आणि अग्नीसारखी मिसाईल्स, जे युद्धाच्या एका कॉलवर शत्रूच्या भिंती उद्ध्वस्त करतात। अग्नी 5 हे टर्कीला पण संपवू शकतं, कारण ते विदिन रेंज आहे। आपल्या जितक्या 7000 किलोमीटरमध्ये जे रेंजमध्ये अवेलेबल टार्गेट्स असतील आपण त्यांना उद्ध्वस्त करू शकतो। आणि न्यूक्लिअर वॉरहेड कॅरी करायची क्षमता आहे। आणि MICRV मध्ये जो टेक्नॉलॉजी आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल म्हणतात त्याला, ही जी टेक्नॉलॉजी असल्यामुळे ह्याचा ॲक्युरसी आणि ह्याचा हिटिंग केपेबिलिटी जबरदस्त आहे। पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की विरोधात भारतीयांमध्ये रोषाचं वातावरण आहे। तुर्कीवर सध्या विविध मार्गानं बहिष्कारास्त्र डागलं जात आहे। एकूणच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानवर हा डाव त्यांच्या कर्मामुळे उलटणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।